जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा झालेला आहे। मुरिदकेमध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता। 1999 सालच्या कंदहार विमान अपहरणात रौफ असगरचा सहभाग होता। काल तो गंभीररित्या जखमी झाला होता आणि आता त्याचा खात्मा झाल्याचं कळतंय। जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा देखील खात्मा झालेला आहे। कालच्या एअर स्ट्राइक मध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये तो गंभीररित्या जखमी झाल्याचं कळलेलं होतं। 1999 सालच्या कंदहार विमान अपहरणात रौफ असगरचा सहभाग होता। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, रौफ असगरचा देखील खात्मा झाल्याचं कळतंय। मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबियांचा काल या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं त्यामध्ये खात्मा झाल्याची माहिती मिळाली होती आणि रौफ असगर हा स्वतः आजारी होता। रफूल असगर आजारी असल्यामुळे जखमी असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि इस्पितळामध्ये त्याच्यावरती देखरेख ठेवण्यात आलेली होती। प्रचंड जखमी अवस्थेमध्ये रफूल असगर होता। रफूल असगरचा मुलगा हा देखील त्या दहशतवादी कॅम्पमध्ये होता, तो देखील मारला गेला आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार रफूल असगरचा मृत्यू झालेला आहे, त्याचाही खात्मा झालेला आहे। खूप मोठी आतापर्यंतच्या या ऑपरेशन सिंदूर मधलं एक मोठं नाव आणि एक महत्वाचं एक प्रकारे यशस्वीतेचं परिमाण पॅरामीटर म्हणून या संपूर्ण बातमीकडे पाहिलं पाहिजे की रफूल असगर सुद्धा मारला गेलेला आहे, ज्यांनी कंदाहारचं विमान हायजॅक केलं होतं, ज्याचा पार्लमेंट अटॅकमध्ये महत्वाची भूमिका होती, ज्यांनी मौलाना मसूद अजहरला सोडण्यासाठी भाग पडलं भारताला आणि पुढे जाऊन हे सगळे दहशतवादी 15 ते 20 वर्ष भारताला त्रास देत होते इस्लामिक दहशतवादाच्या माध्यमातून। खरंय सोमेश, अगदी खरंय। केवळ पहलगाम हल्ल्याच्या जखमेवरती नाही तर गेल्या काही वर्षांपासून भारतावर, भारतीयांवरती दहशतवादाच्या माध्यमातून ज्या जखमा या दहशतवाद्यांनी केलेल्या आहेत त्यावरती मलम लागतंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।